हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डूइंग एब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर ब्लॉगमध्ये. आज आहे चतुर्थी. तुम्हा सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज काही स्पेशल आहे तर आज मी जाणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला केळझरला. इथे हे जे देऊळ आहे ना नागपूर वर्धा हायवे रोडवर आहे आणि इथे ना चतुर्थीच्या दिवशी खूप जास्त गर्दी राहते. मी पण खूप वर्षानंतर चालली. मी लग्नानंतर गेलीच नाही आहे इथे. म्हणजे ते हायवे रोडवर होतं तर मी नेहमी डिरेक्टली येऊनच जाते आणि रोडवरूनच दर्शन करते. बट मंदिरच्या आतमध्ये मी गेलेली नाही आहे लग्नानंतर आणि मला आता इतकं आठवत पण नाही. तर म्हणून मग आज चतुर्थी आहे तर मग मी म्हटलं आज जाऊ दर्शनाला. म्हणून आज आम्ही जाणार आहोत केळझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आज तिथे काय काय होणार आहे, आम्ही काय मस्ती मजा करणार आहे, सो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हे बाहेर जायच्या आधीचं नेहमीचं रिच्युअल असते की बाहेर जायचं असलं तर गाडीमध्ये फ्युअलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मधात बंद पडली नाही पाहिजे किंवा पेट्रोल संपलं नाही पाहिजे. सो आम्ही पेट्रोल भरून निघालो आमच्या रस्त्याला. आणि अवघ्या 20 to 30 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचलेलो आहे देवळामध्ये. आणि पूजेचे वगैरे सगळं सामान घेऊन आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. आणि या मंदिराचा जो इतिहास आहे ना, असं म्हटलं जाते की वसिष्ठ ऋषींनी फक्त त्यांची पूजा करण्याकरिता हे मंदिर त्यांनी स्थापन केलं होतं. आणि तसंही विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक अष्टविनायक म्हणजे केळझरच्या सिद्धिविनायकाची आख्यायिका आहे. शिवाय लोक असंही म्हणतात की याला नवसाला पावणारा गणपती पण असे म्हटल्या जाते. आणि आता आम्ही देवळात वगैरे गेलेलो आहे. लकीली आम्हाला बिलकुल गर्दी वगैरे काहीच फेस नाही करावी लागली. एकदम आरामात आणि खूप चांगलं आमचं देवाचं दर्शन झालेलं आहे. आणि हे जे आहे ना श्रीरामचंद्रांचे गुरु वसिष्ठ ऋषी यांची इथे वास्तव्य असल्याची पण नोंद आहे. वसिष्ठ ऋषींनी स्वतः भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली होती असं म्हणजे पुरातन काळामध्ये लिहिलेलं आहे. प्लस इथे ना या गावाची अजून एक आख्यायिका आहे की इथे बकासूर राहत होता आणि इथे बकासुराचा वध पण केला होता. म्हणजे जे पांडव वगैरे होते ते ज्यावेळेस वनात वगैरे गेले होते तर त्यावेळेस इथे बकासुराचा त्यांनी वध केला होता. तर असंही इथलं सांगितलेलं आहे. म्हणजे पुराण काळात असं वगैरे लिहिलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर आमची पूजा वगैरे झाल्यानंतर एका मुलांनी आम्हाला नारळ वगैरे फोडून दिलं. आणि म्हणजे तो स्वतःच आला मी नारळ फोडून देऊ का म्हणून. तर आम्हाला असं वाटलं ठीक आहे, याला असं वाटलं असेल की पुली आहे तर फोडून द्यावं. बट लास्टमध्ये तो मला म्हणत होता की मला काहीतरी दक्षिणा द्या. तर मग मला समजलं की त्याला दक्षिणा पाहिजे होती म्हणून तो स्वतःहून येऊन नारळ फोडून देऊ का म्हणून विचारत होता. एव्हरीवन इज डुईंग बिझनेस हिअर आणि हे मला कळलंच नाही. आता आमचा मोस्ट ऑफ द पार्ट कवर झालेला आहे. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. आता अजून दुसऱ्या देवळात जायचं आहे. तर इथला जो परिसर आहे ना इतका नयनरम्य आहे की मी म्हटलं थोडा वेळ बसावं. आणि स्ट्रेंज म्हणजे नाही तर बाकी वेळेस इतकी गर्दी असते की म्हणजे ना एक तास लागून जाते दर्शनाला. बट आज चतुर्थी असूनही आज खूप शांततेत दर्शन झालं आणि काहीच गर्दी नाही आहे. सो इट्स मे बी माय लक की मला एकदम खूप लवकर आमचं दर्शन झालं. आणि आभाळ तर माहिती नाही आलेलं आहे. पाऊस नाही आला पाहिजे फक्त आमचं सगळं दर्शन होऊन आम्ही घरी जातपर्यंत. बघू आता काय होतं. तर इथून जो मंदिरचा जो कळस आहे तो पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळतो. आणि श्रीरामांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं गुरु वशिष्ठ. तर या टेकडीवर गुरु वशिष्ठांची पण मूर्ती ठेवलेली आहे. ती तुम्हाला मी समोर दाखवेलच. आणि याच्यानंतर आम्ही तिथलं व्ह्यू वगैरे म्हणजे बघत आणि जसं की तुम्हाला सांगितलं इथे बकासुराचा वध केला होता तर ते ग्राउंड वगैरे आहेच तिथे मोठं. आणि लाईन्स पण इथे असतात चतुर्थीच्या दिवशी ज्यावेळेस लोक दर्शन वगैरे करायला येतात. आणि हे आहे गुरु वशिष्ठांचं जिथे ते ध्यान साधना वगैरे करत होते टेकडीवर. ही ती जागा आहे. आणि मग आम्ही दर्शन वगैरे केल्यानंतर म्हणजे एकदम आरामात खूप छान शांततेत दर्शन झालं. इवन इफ चतुर्थी असून सुद्धा, कारण की म्हणजे खरंच गर्दी नाहीच्या बरोबर होती इथे.
तर म्हणून आमचं दर्शन वगैरे झालं आणि इथून मी पूर्ण जो मंदिरचा जो व्ह्यू आहे ना तो पूर्ण कॅप्चर करायचा ट्राय केलेलं होतं. आणि एवढं सुंदर म्हणजे यार म्हणजे माझ्याजवळ शब्द पण नाही आहे, इतकं छान सुंदर वेदर होतं. आणि जेवढी इन्फॉर्मेशन इथे वाचली ना त्या इन्फॉर्मेशनपैकी एक असं आहे की विदर्भातही 8 गणपती आहे आणि त्याच्यातला जो एक गणपती आहे ते इथलं आहे केळझरचं. तर आपल्या महाराष्ट्रातले जे 8 आहे ते पुण्याच्या आजूबाजूनी आहे. ते तर मी गेलेली आहे, लास्ट टू लास्ट इयरच तिथले सगळे अष्टविनायक केले, बट विदर्भात पण 8 आहे. तर त्याच्यातला जो एक गणपती आहे तो इथे आहे केळझरला. तर आम्ही आज इथे आलेलो आहे आणि इकडलं जे दृश्य आहे ना म्हणजे खूप सुंदर आहे बघा, हे बघू शकता. म्हणजे जर सपोज कोणी मुंबईतलं माझा व्लॉग बघत असेल ना सो इतकं हे जे आहे ना असे जे दृश्य आहे, एवढा सुंदर नजारा आहे आणि इतकी फ्रेश एअर इथं फक्त यार आपल्या हे जे सुख आहे ना परमसुख आपल्या गावातच मिळते. तर आणि आजचं वेदर पण खूप प्लेझंट आहे कारण की म्हणजे ऊन पण नाही आहे. मी मे महिन्यात आलेली आहे आणि ऊन बिलकुलच नाही आहे कारण इकडे नुसतं पावसाचं वेदर आहे. रोज 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 इव्हिनिंगला नुसता पाऊस येत आहे. आणि आजही हे बघून इकडलं वेदर बघून आज संध्याकाळी येणार आहे, आय एम डॅम शुअर. बट फक्त आम्ही सुखरूप घरी गेल्यानंतर पाऊस येऊ, कारण इथला पाऊसही खूप खतरनाक येतो. म्हणजे एवढा येतो की म्हणजे त्याची काही लिमिट नाही. मुंबईमध्ये असं कळत नाही पाऊस येतो तेव्हा, कारण बिल्डिंग्स असतात. तर बट इथे तर लक्षातच येते, पाणी वगैरे भरून जाते. तर काय काय केलं अधीराकडून नाही का? मंदिर बघितली, श्रीराम बघितली. श्रीरामजीचं पण मंदिर आहे इथे. अजून आम्ही आता घरी जाणार. तिला घरची आठवण आली. मुलांना संस्कारणं लहानपणीच द्या या गोष्टीवर मी खूप बिलीव्ह करते आणि ती मला नेहमी पूजापाठ करताना बघते. म्हणून ती पण प्रसाद हळदी कुंकू सगळ्या गोष्टी एकदम ती प्रॉपर करते. आता आम्ही प्रसाद घ्यायला जाणार आहोत जो मंदिरमध्ये महाप्रसाद आहे. मला प्रसाद नाही मिळाला. आणि तुम्हाला माहिती आहे जस्ट आमच्यासोबत काय झालं, आम्ही ज्या वेळेस आलो तेव्हा इथे महाप्रसाद सुरू होता. आम्ही म्हटलं आम्ही दर्शन करून येऊ आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही प्रसाद खाऊ. तर आमचं दर्शन होतपर्यंत प्रसादासमोर गेला पूर्ण गायब. म्हणजे आता असं वाटत आहे की ॲटलिस्ट तेव्हा घेतलं असतं तर कमीत कमी इथल्या प्रसादाचा टेस्ट तरी करायला मिळाला असता. बट असो आमचा लक नसेल किंवा आमच्या नशिबात नाही आहे. आणि इकडे आहे गणेश कुंड. आता आम्ही जात आहोत गणेश कुंडाकडे. आणि हा गणेश कुंडाकडे जाण्याचा रस्ता आहे. हे जे गणेश कुंड आहे म्हणजे हे एक विहिरीसारखं आहे ज्याच्यात पाणी वगैरे जुन्या काळात राहायचं म्हणजे असं आहे. मी एकदम प्रॉपर समोर तर नाही जाऊ शकले कारण त्याला कठडे वगैरे काही नव्हते. फॉर अ सेफ्टी पर्पज आम्ही गेलो नाही. आणि मग इथे मी जे पूजेची थाली वगैरे घेतली होती त्याचे पैसे वगैरे घेऊन आणि हिला इथे घ्यायची होती बबल स्टिक, ती घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी. जस्ट घरी पोहोचून असा धनाधन पाऊस आला. म्हणजे हे आमचं लक आहे की आम्ही पावसात सापडलो नाही. जस्ट जसंही घरात पाय ठेवलं ना तसाही पाऊस आला. सो देव पावला. आणि शुक्रवार आहे तर आज आई लक्ष्मीचे शुक्रवार करते आणि माझे पण असतात शुक्रवार. तर काय म्हणते आज काय स्पेशल मेन्यू आहे. आज मी पण आहे आणि आज शुक्रवार पण आहे. सो आजचं स्पेशल मेन्यू आय डोंट नो काय आहे, काहीतरी स्पेशल आहे. आणि म्हणून आजचा जो ब्लॉग आहे तो मी संध्याकाळी एंड करणार आहे. सो स्टे ट्यून. आज संध्याकाळचा नैवेद्य काय आहे. जाणे बंद केले होते मातेने जरी सांगितले. आता आमची शुक्रवारची सगळी पूजा संपलेली आहे, आरती झाली, सगळं झालं आहे, नैवेद्यही बनलेला आहे ज्याच्यासाठी मोस्ट अवेटेड म्हणजे स्वतः कितीही चांगलं जेवण बनवू द्या, कितीही सुगरण असू द्या, मला माझ्या नवऱ्याला माझ्या हातच जेवण आवडते. सो आय कॅन से आय एम सुगरण. बट एकदम बनायं जेवण हे तर फक्त माहेरीच खायला मिळते. आणि मला माझी शुक्रवारची रोजची स्टोरी आठवते मला की
मी स्वयंपाक वगैरे करून पूजा वगैरे करून मग तोपर्यंत मला खूप भूक लागून जाते आणि मग मी त्याच्यानंतर जेवण करतो. आणि आजची अशी स्टोरी आहे की आज हातात ताट मिळालेलं आहे. सो हे सुख न फक्त माहेरीच आहे. तर आजच्या जेवणात आहे माय मोस्ट फेवरेट पुलाव आहे, कढी आहे, वाटाण्याची भाजी आहे आणि चपाती आहे आणि हे माझं फेवरेट जेवण आहे. तो असा होता माझा फ्रायडे चतुर्थी स्पेशल. म्हणजे एका दिवशी 2 गोष्टी होत्या. आजची चतुर्थी पण होती तर माझं देवाचं दर्शन पण झालं. शुक्रवार होता तर माझं वैभवलक्ष्मीचं व्रत पण होतं. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर झाल्या. सो अँड डे खूप जास्ती प्रोडक्टिव्ह, छान आणि पॉझिटिव्ह, अमेझिंग होता. आणि मी माझा व्लॉग इथेच एंड करत आहे आजचा. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला सो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.